डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आज 133वी जयंती आहे। जयंतीच्या निमित्ताने संपूर्ण देशभरात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय। महामानवाला अभिवादन करण्यासाठी दादरच्या चैत्यभूमीवर अनुयायांची सकाळपासूनच प्रचंड गर्दी उसळलेली आहे। मुंबई महानगरपालिकेच्या वतीने दादर येथील चैत्यभूमीच्या परिसरामध्ये नागरी सोयी सुविधांसह विविध तयारी करण्यात आली आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्ताने दरवर्षी चैत्यभूमी येथे बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी लाखोंच्या संख्येने अनुयायी एकत्र येत असतात। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज 133वी जयंती आहे आणि याच निमित्ताने संपूर्ण राज्यभरामध्ये ठिकठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले असतात। सध्या मी चैत्यभूमी परिसरामध्ये आहे दादरच्या। या ठिकाणी आपण पाहू शकतो नवी मुंबईहून काही अनुयायी आलेले आहेत। त्यांनी ज्योत घेतलेली आहे हातात। काय नेमके आजच्या दिवसभरातले त्यांचे कार्यक्रम आहेत, कारण ते आता ही ज्योत घेऊन नवी मुंबईत जाणार आहेत। काय सांगाल, नेमकी काय संकल्पना आहे आजच्या दिवसाला आणि तुम्ही आता सध्या अभिवादन करून बाहेर आलेला आहात चैत्यभूमी परिसरामध्ये, काय नेमकं आजच्या दिवसाचं नियोजन आहे? आजच्या दिवसाचं नियोजन म्हणजे मॅडम, हा आजचा दिवस जो आहे हा आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आणि खूप मोलाचा, खूप मोठा दिवस आहे आमचा। तर आजच्या दिवसाची सुरुवात म्हणजे जवळजवळ या दिवसाची आम्ही वर्षभर वाट बघतो आणि या दिवसाची तयारी जी असते ती आम्ही महिनाभर आधीपासून सुरुवात करतो आणि आज जो दिवस उजडलेला आहे त्याची सुरुवातच आम्ही इथून केलेली आहे। आम्ही त्याच्यासाठी भीमज्योतचं कार्यक्रम आयोजन केलेलं आमच्या मंडळाच्या वतीने। आम्ही सिवूडवरून आलो, बौद्धजन विकास संघ यांच्यामार्फत आमचं मंडळ जे आहे त्याच्यामार्फत आम्ही दीप प्रज्वलित करून आता भीमज्योत आम्ही सिवूड्सला घेऊन जाणार आहोत। नवी मुंबईत हे सगळेच अनुयायी जाणार आहेत, त्यामुळे आजच्या दिवसभरामध्ये आपण पाहू शकतो की ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे ज्या ठिकाणी चौक आहेत त्या ठिकाणी अनेक कार्यक्रम जे आहेत ते आयोजित करण्यात आलेले आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट विनोद नाईकसह मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।